अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर रविवारी शेकाप भवनमध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली। या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षय नाईक यांची नगराध्यक्ष पदासाठी, तर वॉर्ड क्रमांक 5 मधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून अभय मामुनकर यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय। घोषणेनंतर सभागृहात महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा घुमल्या। फटाक्यांची आतिषबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि पुष्पगुच्छांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे स्वागत केले। अक्षय नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान राहिले। त्यांच्या उमेदवारीला महिला वर्ग आणि तरुण कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी शेकापच्या चित्रलेखा पाटील, मानसी म्हात्रे तसेच काँग्रेसचे राजा ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बैठकीत सर्वांनी एकजूट निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। आता 20 नगरसेवकांच्या जागांसाठी होणाऱ्या अलिबाग नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पहिला डाव शेकापने मारला असून प्रतिस्पर्ध्यांचे गणित या घोषणेमुळे गुंतले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।